नमस्कार. आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्राचीन असा महासोमयाग यज्ञ होणार आहे. त्या यज्ञाची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. फक्त हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी रवी कुलकर्णी, महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यालय गंगाखेड, जिल्हा परभणी या वेधशाळेचा माजी विद्यार्थी. मित्रांनो, की आपल्या भारत देशाला जशी संतांची ऋषींची मोठी परंपरा आहे, तशीच महासोमयाग अशा यज्ञाची परंपरा आहे. तुम्ही रामायण किंवा महाभारत जरी पाहिलं तरी रामायणामध्ये राजा दशरथांनी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. त्यानंतर पुढे प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध नावाचा यज्ञ केला. किंवा त्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलली जे ऋषी साच भावी वर्ताया. जे ऋषींनी आम्हाला सांगितले आहे त्याचं आम्ही आचरण करणार आहोत, अशा एक त्या अभंगाचा अर्थ आहे. त्यामुळे यज्ञ यागाची परंपरा आपल्या भारत देशाला खूप मोठी आहे. तर तुम्ही म्हणता या यज्ञामध्ये आणि आपण जे घरगुती काही गुरुजींना बोलून होम वगैरे करतो त्यामध्ये काय वेगळं पण काय आहे, किंवा तो यज्ञ वेगळा आणि हा यज्ञ कसा काय वेगळा. तर आपल्या घरामध्ये जो यज्ञ केला जातो तो काम्य यज्ञ असतो, तो स्वतःसाठी असतो. आणि हे जे महासोमयाग असतात ते राष्ट्रासाठी असतात. आणि ते सोमयाग यज्ञ फक्त अग्निहोत्री करू शकतात, बाकी कोणीही करू शकत नाहीत. आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये फक्त 180 अग्निहोत्री सध्या आहेत. तुम्हाला जर घरगुती होम करणारे गुरुजी किंवा ब्राह्मण पुजारी म्हटलं तर तुम्हाला हजारो आणि लाखोनी मिळतील, पण असे अग्निहोत्री फार दुर्मिळ आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सेलुकर घराणे हे गेल्या 3 पिढ्यापासून अग्निहोत्राची सेवा करत आहे व महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारत देशामध्ये त्यांनी भरपूर यज्ञ केलेले आहेत. आणि अगदी तसाच यज्ञ पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तुम्हाला त्या यज्ञाचा मी पत्ता, नाव सर्व सांगणारच आहे. परंतु यज्ञ का करायचा हा साहजिक प्रश्न आहे. तर त्याचे फळ भरपूर आहेत, परंतु मी तुम्हाला त्याचे फक्त 3 उद्देश किंवा 3 फळं सांगणार आहे. की पहिली गोष्ट म्हणजे नंबर 1, यज्ञ का करायचा, तर आपला परिसर प्रदूषणमुक्त होण्यासाठी यज्ञ केला पाहिजे. नंबर 2, पाहिजे तेवढीच पर्जन्यवृष्टी होण्यासाठी यज्ञ केला पाहिजे. आणि नंबर 3, आपल्या ऋषीमुनींची परंपरा किंवा हिंदू वेद संस्कृती टिकण्यासाठी यज्ञ केला पाहिजे. त्यामुळे या यज्ञासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे. तसेच हे जे सद्गुरू सेलुकर महाराज आहेत तर त्यांची गंगाखेड येथे वेद पाठशाळा पण आहे आणि त्या पाठशाळेचाच मी विद्यार्थी आहे. तर त्या पाठशाळेमध्ये जातीभेद, लिंगभेद, भाषाभेद, प्रांतभेद काहीही केला जात नाही. त्या वेधशाळेमध्ये फक्त त्या वेधशाळेचे नियम पाळून आपण विनामूल्य शिक्षण वेदाचं घेऊ शकतो. अगदी तेच महाराज, त्या वेद पाठशाळेचेच महाराज परमपूज्य यज्ञ मार्तंड दीक्षित सद्गुरू सेलुकर महाराज, यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांच्या हस्ते हा यज्ञ होणार आहे. त्याचा पत्ता मी तुम्हाला सांगतो, त्याचं नाव पण तुम्हाला सांगतो. वासिष्ठ चतुरात्र महासोमयाग हे यज्ञाचं नाव आहे. वासिष्ठ चतुरात्र महासोमयाग दिनांक 22 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत हा यज्ञ चालणार आहे. यज्ञस्थळ म्हणजे पत्ता दिनेश दिलीपराव पाटील यांचे शेत, सेलू, तालुका औसा, जिल्हा लातूर या ठिकाणी तो यज्ञ होणार आहे. त्यामुळे त्या यज्ञासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे की हे जे महासोमयाग यज्ञ करणारे जे व्यक्ती आहेत, आपण जे उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या जे बोटामध्ये आपण पुष्कराजरत्न किंवा डायमंड, हिरा वगैरे घालतो, तर हे हिरे आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळतात. परंतु जे कोहिनूर हिरा असतो तो एकच असतो. त्या पद्धतीने हे अग्निहोत्री शिल्लक आहेत, म्हणून आपण त्या यज्ञामध्ये सहभाग घेऊ शकता. परंतु हा जो यज्ञ आहे हा यज्ञ आपल्या सर्वांच्या सहभागातून केला जातो.
ह्या यज्ञासाठी लाखोंचा खर्च येतो. त्यामुळे त्या यज्ञासाठी आपल्याला जर काही देणगी द्यायची असेल तर अवश्य द्या. त्या पैशाची, त्या दानवस्तूची तुम्हाला रीतसर पावती दिली जाईल. किंवा ज्यांना ऑनलाईन पैसे पाठवायचे असते त्यांनी एक नंबर घ्या. हा नंबर कुणाचाही वैयक्तिक नाही, तो त्या वेधशाळेचा नंबर आहे. 98 22 94 12 53. 98 22 94 12 53 हा त्या वेधशाळेचा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही आधी खात्री करू शकता, नंतरच तुम्ही तुमचे पैसे पाठवू शकता. किंवा तुम्हाला जर पावती पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करा. आधी पावती घ्या, नंतर तुम्ही पैसे देऊ शकता. किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल परंतु त्यांना तो यज्ञ पाहायचा असेल, त्यातला प्रसाद घ्यायचा असेल, त्यांनी पैसे जरी नाही दिले, देणगी जरी नाही दिली तरी काही आवश्यकता नाही. तुम्ही त्या यज्ञाला या, दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तो यज्ञ पहा आणि आनंद घ्या. यज्ञ नारायण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त.